शुभ सकाळ. आज होता गुरुवार आणि गुरुवार म्हणजे माझ्या सर्वात आवडीचा दिवस. आठवड्यातला कोणता दिवस आवडतो तर तो असतो गुरुवार. कारण हा असतो माझ्या स्वामींचा वार. तर इथे पहा छान अशी पूजा करून घेतली आणि आज स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता. तर म्हटलं चला आज लापशी करूया आणि ती तुमच्यासोबतसुद्धा रेसिपी शेअर करूया. तर त्यासाठी इथे पहा कढई तापत ठेवली आणि इथे साधारण 2 ते 3 मोठे चमचे इतकं मी साजूक तूप घातलेलं आहे. आता 1 वाटी लापशीचा रवा घेतला. आता हा लापशीचा रवा अगदी बारीक आहे, जाडसुद्धा मिळतो. आता मंद आचेवर छान असा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. हलका तांबूस होईपर्यंत आपल्याला हा लापशीचा रवा परतून घ्यायचा आहे. इथे पहा याचा रंग बदललेला आहे. अगदी सुगंध यायला लागला म्हणजे आपला हा लापशीचा रवा भाजून झालेला आहे. आता इथे 1 वाटी आपण रवा घेतला होता म्हणजे लापशीचा रवा. त्यासाठी 3 वाट्या पाणी मी दुसऱ्या गॅसवर गरम करून घेतलं होतं. अगदी उकळून पाणी घ्यायचं आणि ते पाणी ह्यामध्ये घालायचं आहे. 1 वाटी लापशी रव्यासाठी 3 वाट्या इतकं मी पाणी घेतलेलं आहे. ह्यावर झाकण ठेवलं आणि 10 मिनिटांसाठी इथे आपण ही छान अशी लापशी शिजवून घेणार आहोत. इथे पहा 10 मिनिटांनी मी हे झाकण काढलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित अशी ही आपली लापशी आता शिजलेली आहे. आता इथे मी 1 वाटी गूळ घातलेला आहे. गुळाऐवजी तुम्ही साखर घातली तरीसुद्धा चालू शकेल किंवा अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घातली तरीसुद्धा चालू शकेल. पण इथे मी 1 वाटी लापशी रव्यासाठी 1 वाटी गूळ इतका घातलेला आहे. आता छान गूळ वितळेपर्यंत आपल्याला अगदी 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांनी पहा इथे व्यवस्थित अगदी असा हा गूळ यामध्ये वितळलेला आहे. छान असं अगदी चमच्याने ढवळून घ्यायचं आणि नंतर आता घातलेली आहे पाव टीस्पून इतकी वेलची पूड आणि इथे मी 2 मोठे चमचे इतकं ओलं खोबरं म्हणजे खवलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे. ओल्या खोबऱ्याने ना लापशीला अगदी अप्रतिम अशी चव येते. त्यामुळे खोबरं नक्की घाला आणि ओलं खोबरं नसेल तर आपल्या सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घातले तरीसुद्धा चालू शकेल. सगळ्यात शेवटी इथे मी थोडेसे बदामाचे तुकडे घातलेले आहेत. ड्रायफ्रूट्स घालणं अगदी ऑप्शनल आहे किंवा तुम्हाला जर जास्त ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर काजू, बदाम, पिस्ता घातला तरीसुद्धा चालू शकेल. 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं आणि अगदी मस्त अशी आपली लापशी ही तयार झालेली आहे. तर इथे पहा अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. धन्यवाद.